आज आपल्याला 12वी फिजिक्समधील ऑसिलेशन्स या चॅप्टरमधील एक्सप्रेशन फॉर ॲक्सेलरेशन व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एस-एच-एम हा पार्ट बघायचा आहे. वी नो दॅट लिनियर एस-एच-एम इज अ लिनियर पिरियॉडिक मोशन. लिनियर एस-एच-एम ही लिनियर पिरियॉडिक मोशन असते, म्हणजे ज्यामध्ये पार्टिकल सरळ रेषेमध्ये मीन पोझिशनच्या मागे आणि पुढे सतत ऑसिलेट होत असतो. जेव्हा हा पार्टिकल लिनियर एस-एच-एम परफॉर्म करतो तेव्हा त्याचं मीन पोझिशनपासूनचं डिस्प्लेसमेंट हे सतत बदलत असतं. व्हेलॉसिटी बदलत असते. बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता, एक्स्ट्रीम पोझिशनला गेल्यानंतर व्हेलॉसिटी एकदम कमी होते, जवळजवळ 0 होते, आणि मीन पोझिशनमधून जाताना व्हेलॉसिटी मॅक्झिमम असते. ॲक्सेलरेशनसुद्धा बदलत असतं. ॲक्सेलरेशन मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. दर सेकंदाला व्हेलॉसिटीमध्ये कितीनी बदल होतो. व्हेलॉसिटी बदलते, पण तो दर सेकंदाला व्हेलॉसिटीमध्ये होणारा बदल हा प्रत्येक जागेवर सारखा नसतो, तो कमी जास्त असतो. म्हणजे याचा अर्थ ॲक्सेलरेशन बदलतं. तर मग हे कोणत्या जागेवर किती व्हेलॉसिटी, कोणत्या जागेवर किती ॲक्सेलरेशन, कोणत्या पोझिशनला किती ॲक्सेलरेशन, हे काढण्यासाठी आपल्याला काही एक्सप्रेशन्स डिराईव्ह करायचे आहेत की ज्यामध्ये व्हॅल्यूज ठेवल्या की आपल्याला कळेल की समजा x = 10 सेंटीमीटर असेल तर तिथं व्हेलॉसिटी किती, त्या जागी ॲक्सेलरेशन किती. किंवा काही वेळानंतर आपल्याला जर समजा डिस्प्लेसमेंट पाहिजे असेल की मीन पोझिशनपासून 10 सेकंदानंतर पार्टिकल कुठं आहे ते डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर त्याचं एक्सप्रेशन, त्याचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. तर ते डिराईव्ह करण्यासाठी आपल्याला माहीत आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एस-एच-एम इज d2x/dt² + k/m × x = 0. हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की हे डिफरन्शियल इक्वेशन कसं येतं. इन दिस इक्वेशन x इज डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल फ्रॉम मीन पोझिशन. इन एस-एच-एम ऑलवेज रिमेंबर डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज मेजर्ड फ्रॉम मीन पोझिशन. t is a time which is variable because time is continuously changing. x is a displacement that is also continuously changing. K is a force constant which is constant for that particular S-H-M. M is the mass of that body which is also not changing when the body is performing S-H-M. This X is changing. This is a differential equation of linear S-H-M. But here K/m = ω². आता हे इक्वेशन कसं आलं? K is a force constant which is a property of S-H-M. हे के फोर्स कॉन्स्टंट हे फक्त एस-एच-एममध्ये असतं. अशा प्रकारच्या लिनियर एस-एच-एममध्ये असते की ज्यामध्ये पार्टिकल सरळ रेषेमध्ये मेन पोझिशनच्या मागे आणि पुढे जात असतो. आणि ओमेगा इज अ अँग्युलर व्हेलॉसिटी विच इज पोजेस्ड बाय अ बॉडी परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. आता इथं प्रश्न निर्माण होतो की जर हा पार्टिकल सरळ रेषेमध्ये मागे पुढे जात आहे, इथं अँगलचा काही संबंध येत नाही, तर मग इथे ही अँग्युलर व्हेलॉसिटी आली कशी? तर विद्यार्थी मित्रांनो, एस-एच-एम इज अ प्रोजेक्शन ऑफ यू-सी-एम. सिम्पल हार्मोनिक मोशन इज ए प्रोजेक्शन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हे आपण एका व्हिडिओमध्ये नंतर बघणार आहोत. या ठिकाणी एक इथं ही फिगर बघा तुम्ही. यामध्ये तुम्हाला 2 पार्टिकल दिसत आहेत. एक इथं ब्ल्यू कलरचा पार्टिकल आहे आणि दुसरा रेड कलरचा पार्टिकल आहे. This blue color particle is performing uniform circular motion along the circumference of this circle, while this red color particle performs S-H-M along this straight line path. Now imagine that this red color particle is a projection of this blue particle. म्हणजे हा जो रेड कलरचा पार्टिकल दिसतो याचं प्रोजेक्शन म्हणजे त्याची शॅडो आहे, सावली आहे. समजा जशी एखादी वस्तूवर आकाशातून उडत असेल तर त्याची सावली खाली पडते, तशा पद्धतीने असं समजा की हा जो ब्ल्यू कलरचा पार्टिकल आहे त्याची सावली इथं पडलेली आहे, आणि हा पार्टिकल फिरल्यानंतर त्याची सावली पण ह्याच लाईनवरती मागं पुढे फिरते. तर ती कशा पद्धतीने फिरेल? इथं बघा अशा पद्धतीने. जेव्हा हा ब्ल्यू कलरचा पार्टिकल एक रिव्होल्यूशन कंप्लीट करतो तेव्हा रेड कलरचा पार्टिकल एक ऑसिलेशन कंप्लीट करतो. सो एस-एच-एम, सिम्पल हार्मोनिक मोशन अँड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, they are connected, they are related to one another. S-H-M ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमधूनच होते. दिस ब्ल्यू कलर पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इज कॉल्ड ॲज रेफरन्स पार्टिकल अँड दिस इज कॉल्ड ॲज अ रेफरन्स सर्कल. आणि मग याची जी अँग्युलर व्हेलॉसिटी असते सर्क्युलर मोशनमध्ये
ही आपण याच्यासाठी यूज करू शकतो रेड कलरच्या पार्टिकलसाठी जो SHM परफॉर्म करतो आणि म्हणून हे रिलेशन आलेलं आहे. दिस इज अ रिलेशन विच कनेक्ट्स SHM अँड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन UCM. SHM म्हणजे हा जो रेड कलरचा पार्टिकल आहे त्याची मोशन आणि ब्ल्यू कलरचा पार्टिकल त्याची मोशन दोघांना जोडणारं हे इक्वेशन आहे. K इज अ प्रॉपर्टी ऑफ SHM while ओमेगा इज अ प्रॉपर्टी ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमधूनच SHM निर्माण होते हे इथे लक्षात ठेवा. We will keep this value of K upon M equal to omega square in this equation. So we get this equation number 1. But we know आता हे इक्वेशन याच्यावरून आपण अशा पद्धतीने लिहिलं हे ओमेगा स्क्वेअर एक्स तिकडे ट्रान्सफर केलं. आता याच्यावरून आपल्याला ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. फ्रॉम इक्वेशन 1 वी कॅन राईट this d2x by dt square equal to minus omega square x. This is equation 2. Actually this is the expression for acceleration because d2x by dt square is acceleration. Double derivative of displacement is acceleration. डिस्प्लेसमेंटचा एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला की व्हेलॉसिटी मिळते आणि व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घेतला की ॲक्सलरेशन मिळतं. म्हणून डबल डेरिव्हेटिव्ह लक्षात घ्या. डिस्प्लेसमेंटचा एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला की व्हेलॉसिटी मिळते आणि अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला की ॲक्सलरेशन. सो दिस इज ॲक्सलरेशन. सो दिस इज एक्सप्रेशन फॉर ॲक्सलरेशन. दिस इज अन एक्सप्रेशन फॉर ॲक्सलरेशन ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM. म्हणजे हा जो पार्टिकल लिनियर SHM परफॉर्म करतोय त्याची व्हेलॉसिटी बदलते. तर दर सेकंदाला किती व्हेलॉसिटी बदलते ते ॲक्सलरेशन ते प्रत्येक जागेवर वेगवेगळं असतं आणि ते एक्सवर डिपेंड आहे आणि यामध्ये ओमेगा कॉन्स्टंट आहे. म्हणजे याचा अर्थ एक्स वाढलं की ॲक्सलरेशन वाढणार आहे. निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट ॲक्सलरेशन अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिट. ॲक्सलरेशन इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द मीन पोझिशन वाईल डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज अवे फ्रॉम द मीन पोझिशन. कारण डिस्प्लेसमेंट नेहमी मीन पोझिशनपासून दूर जाताना मोजतात. इकडं किंवा इकडं नेहमी डिस्प्लेसमेंटपासून मीन पोझिशनपासून मोजतात. सो दिस इज एक्सप्रेशन फॉर ॲक्सलरेशन. याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू माहीत असेल आणि ओमेगा स्क्वेअर कॉन्स्टंट आहे ती व्हॅल्यू माहीत असेल तर एक्सची व्हॅल्यू ठेवून आपण कोणत्या जागेवर किती ॲक्सलरेशन ते काढू शकतो. एक्स वेगवेगळं असेल तर ॲक्सलरेशनसुद्धा वेगवेगळं येणार. आता त्यानंतर फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे व्हेलॉसिटीचा. वी नो A equal to minus omega square x. We have just derived this expression for acceleration, but acceleration is the rate of change of velocity. Therefore we get this equation dv by dt equal to minus omega square x. Multiply this left hand side by dx and divide by dx. आपण काही चेंज केलेलं नाही. राईट हँड साईड जशी आहे तशी लेफ्ट हँड साईडला आपण dxने मल्टिप्लाय केलं बघा इथं आणि dxने डिवाईड केलं. ही dv आणि dt कारण या ठिकाणी dx कॅन्सल झालं तर dv बाय dt राहील. ही ओरिजिनल स्टेप आहे. म्हणजे ओरिजिनल स्टेपमध्ये आपण काहीही बदललेलं नाही. आपल्या सोयीसाठी फक्त ही स्टेप अशा पद्धतीने लिहिलेली आहे. इन दिस केस dx अपॉन dt इज velocity. This is rate of change of displacement which is velocity. So we have written this equation. From that we get v dv is equal to minus omega square x dx. हे dx राईटला घेतलं आपण कारण सेम व्हेरिएबल्स एका साईडला आणले आपण. इथं कसं झालं होतं x एका बाजूला आणि dx इकडं. तर ते dx आपण xच्या बाजूला घेतलं जेणेकरून आपल्याला इंटिग्रेशन घेता येईल. नाव टेक इंटिग्रेशन ऑफ बोथ साईड्स. प्युअरली मॅथमॅटिकल पार्ट आहे. तुम्हाला घरी प्रॅक्टिस करावी लागेल. या सगळ्या स्टेप्स लिहून बघाव्या लागतील. वाचून चालणार नाही. इंटिग्रेशन घेताना मायनस ओमेगा स्क्वेअर हे कॉन्स्टंट आहे त्यामुळे ते इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं. व्हेलॉसिटी बदलते एक्स बदलतं म्हणून ते इंटिग्रेशनच्या आतमध्ये ठेवलं. आता इंटिग्रेशनचा फॉर्म्युला यूज केला तर व्ही डी व्हीचं इंटिग्रेशन असतं व्ही स्क्वेअर अपॉन 2. आता हे मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे. तुमचं मॅथमॅटिक्समध्ये झालेलं असणार आहे आणि बेसिक रूल्स तुम्हाला माहिती असली पाहिजे. इथे त्यामध्ये वेळ घालवणार नाही. दिस ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ दिस एक्स इज एक्स स्क्वेअर बाय 2. दिस इज सी विच इज अ कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. दोन्ही साईडला कॉन्स्टंट असतो. दोघांचा मिळून आपण एकच घेतला. से दिस इज इक्वेशन नंबर 3. हे इनडेफिनेट इंटिग्रेशन असल्यामुळं इंटिग्रल असल्यामुळं इथं कॉन्स्टंट लिहिला. इथं जर याला लिमिट्स असते लोअर अपर लिमिट
तर हा कॉन्स्टंट लिहायची गरज पडली नसती. आता ह्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू कशी काढायची? युजिंग लिमिटिंग कंडिशन्स. लिमिटिंग कंडिशन्स म्हणजे काय? व्हेन x इक्वल टू a, v इक्वल टू 0. कीप दिस व्हॅल्यूज इन इक्वेशन 3. हे इक्वेशन 3मध्ये ठेवायचं. आता हे कसं आलं? x इक्वल टू a, त्यावेळेस v इक्वल टू 0. तर बघा या ठिकाणी दिस इज द पार्टिकल परफॉर्मिंग SHM अलॉंग दिस पाथ. दिस इज अ मीन पोझिशन, मिडल पोझिशन. दिस इज लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन and this is right extreme position. When this particle performs SHM, see here, then its velocity continuously changes. When it goes to the extreme position, this x equal to a here, velocity becomes 0. बघा तुम्ही इथं एक्स्ट्रीम पोझिशनला गेला की पार्टिकल थोड्या वेळाकरता थांबल्यासारखा होतो. पुन्हा x इक्वल टू a इथं आला, बघा या ठिकाणी आला की पार्टिकल थोडासा थांबल्यासारखा होतो, थांबतो, म्हणजे वेलॉसिटी 0 होते. बघा परत एकदा ऑब्झर्व करा, वेलॉसिटी 0. This is x equal to 0, this is x equal to a, velocity 0. So when x equal to a, एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी काय असते? 0. एखादं मूल झोका खेळत असेल तर त्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व करा, मीन पोझिशनला म्हणजे इथं व्हेलॉसिटी मॅक्झिमम असते, एक्स्ट्रीमला जाताना कमी होते आणि एक्स्ट्रीम पोझिशनला एकदम ती 0 होते. म्हणून x इक्वल टू a असेल तर v इक्वल टू 0. ते इक्वेशन 3मध्ये ठेवायचं. एक्सच्या जागी a आणि व्हीच्या जागी 0, इथं v इक्वल टू 0 ठेवायचं, इथं x इक्वल टू a ठेवायचं. सो व्हॉट वी गेट, सी हिअर. बघा तुम्ही परत एकदा व्हेलॉसिटी कशा पद्धतीने बदलते. मेन पोझिशनला व्हेलॉसिटी 0, मेन पोझिशनला मॅक्झिमम, एक्स्ट्रीमला 0. इथं आपण ठेवलं, हे व्हीची व्हॅल्यू 0 ठेवल्यामुळं हे लेफ्ट हँड साईड 0 झालं. दिस x इक्वल टू a, सो दिस इज x इक्वल टू a. फ्रॉम दॅट वी गेट व्हॅल्यू ऑफ c. हे इकडं ट्रान्सफर केलं तर मायनसचं प्लस होईल आणि त्यावरून आपल्याला सीची व्हॅल्यू मिळेल ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2. सीची व्हॅल्यू ती इथं ठेवायची, बघा इथं ठेवली, ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2. हे व्ही स्क्वेअर बाय 2 जसं आहे तसं, हे मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2 हे जसं आहे तसं, याच्यामध्ये काही बदल केला नाही. सीच्या जागेवर ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन 2 ते याच्यावरून मिळालं आपल्याला. हे इकडं ट्रान्सफर केल्यानंतर प्लस होतं. यामध्ये तुम्ही 2 थ्रू आउट कॅन्सल करू शकता. ही स्टेप मिळते व्ही स्क्वेअर इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. यामध्ये ओमेगा स्क्वेअर कॉमन घेऊ शकता. आधी स्टेप्स रिअरेंज केल्या, हे प्लस होतं ते अगोदर लिहिलं, हे मायनस नंतर लिहिलं. नाव यू कॅन टेक ओमेगा स्क्वेअर कॉमन, वी गेट दिस स्टेप. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, वी गेट दिस. व्ही स्क्वेअरचं स्क्वेअर रूट व्ही, ओमेगा स्क्वेअरचं ओमेगा, आणि याचं इथं मध्ये मायनस असल्यामुळं प्रत्येकाचा असं सेपरेट घेऊ शकत नाही, म्हणून हा पूर्ण ब्रॅकेट आपण स्क्वेअर रूटमध्ये घेतला. प्लस मायनस का आला? कारण जेव्हा तुम्ही स्क्वेअर रूट घेता तेव्हा त्याच्यात 2 व्हॅल्यूज असतात, एक प्लस एक मायनस. फॉर एक्झाम्पल तुम्ही 64चं स्क्वेअर रूट घेतलं, प्लस 8 मायनस 8 दोन्ही येतं. सो दिस इज एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी. याच्यामध्ये मेन पोझिशनपासून एक्स म्हणजे हे एक्स अंतर तुम्हाला माहीत असेल 10 सेंटीमीटर 20, तर त्या जागेवर काय व्हेलॉसिटी असेल ते तुम्ही काढू शकता. ओमेगा कॉन्स्टंट आहे. ए म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनचं डिस्प्लेसमेंट, त्याला ॲम्प्लिट्यूड म्हणतात, ते सुद्धा कॉन्स्टंट आहे. म्हणजे एक्स बदललं की व्हेलॉसिटी बदलेल. आता इथं हे मायनसमध्ये असल्यामुळं डिस्प्लेसमेंट वाढलं की व्हेलॉसिटी कमी होते. सो दिस इज एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी. याच पद्धतीने आपल्याला एक्सप्रेशन काढायचं आहे डिस्प्लेसमेंटचं. वी हॅव जस्ट डिराइव्ड एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी. न्यूमेरिकली वी कॅन राईट व्ही इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता यामध्ये व्हेलॉसिटी इज रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. हे सगळं 11वीला झालेलं आहे. फक्त व्हीच्या जागी ठेवलं डी एक्स बाय डी टी. हे जे आहे स्क्वेअर रूटचा टर्म तो लेफ्टला घेतला, डिनॉमिनेटरमध्ये रिअरेंज केल्या स्टेप्स, कारण सेम व्हेरिएबल्स एका साईडला घ्यायचे. इकडं डी एक्स आहे म्हणून एक्सचा टर्म त्या बाजूला घेतला आणि ही डी टी राईट हँड साईडला घेतलं. नाव टेक इंटिग्रेशन ऑफ बोथ साईड्स. पुन्हा इंटिग्रेशन घ्यायचं. इंटिग्रेशन घेताना ओमेगा पुन्हा या ठिकाणी कॉन्स्टंट आहे, म्हणून हे ओमेगा कॉन्स्टंट घेतलं. डी टीचं इंटिग्रेशन असतं टी.
आणि हे याचं इंटिग्रेशन असतं साईन इनवर्स एक्स अपॉन ए. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. हे तुम्हाला लॉग टेबलच्या शेवटच्या पेजवर सुद्धा मिळून जाईल किंवा मॅथमॅटिक्स ज्यांचं आहे त्यांनाही माहीत आहे. हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. याच्या डेरिवेशनमध्ये आपण जाणार नाही कारण तो मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे. हे इंटिग्रेशन मिळालं आणि हे फाय झालं कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, कारण हे इनडेफिनेट इंटिग्रेशन आहे. इथं लिमिट्स नाही म्हणून कॉन्स्टंट आपण ठेवला. कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन फाय. त्याला एक विशिष्ट नाव आहे, त्याला म्हणतात इनिशियल फेज. त्याच्याबद्दल आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये शिकू. नाव व्हेन दिस साईन इनवर्स इज टेकन ऑन राईट हँड साईड वी गेट एक्स अपॉन ए इक्वल टू साईन ओमेगा टी प्लस फाय. Now we can transfer this a on the right hand side, so we get x equal to a sin omega t plus phi. This phi is a constant of integration that is called as initial phase or phase constant. त्याच्याबद्दल नंतर बघू आपण. So we get this equation which is expression for displacement. म्हणजे जर तुम्हाला टाईम माहीत असेल 5 सेकंद, 10 सेकंद, 12 सेकंद, तर त्यावेळेला पार्टिकल कुठं असेल मेन पोझिशनपासून ते डिस्प्लेसमेंट एक्सची व्हॅल्यू तुम्ही काढू शकता. बाकी ए, ओमेगा आणि फाय ही कॉन्स्टंट असतात. ह्या फायची व्हॅल्यू कशी घ्यायची असते ते नंतर आपण शिकू. सो दिस इज एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट. दिस इज अन एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग SHM. So in this way we have derived 3 expressions. Number 1, expression for acceleration of a particle. Number 2, velocity, and number 3, displacement. या तिन्हीच्या तिन्ही क्वांटिटी, ॲक्सेलरेशन, व्हॅलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट. SHM जेव्हा पार्टिकल परफॉर्म करतो तेव्हा त्याचं ॲक्सेलरेशन बदलतं, त्याची व्हॅलॉसिटी बदलत असते, त्याचं डिस्प्लेसमेंट सतत बदलतं. तर मग ते कोणत्या जागेवर कसं आहे, तर या फॉर्म्युल्यावरून तुम्ही ते कॅल्क्युलेट करू शकता. फार महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत. ॲक्सेलरेशन डिपेंड्स ऑन डिस्प्लेसमेंट, म्हणजे एक्स बदलत जातं तसं ॲक्सेलरेशन बदलत जातं. त्यानंतर व्हॅलॉसिटी दॅट ऑल्सो डिपेंड्स ऑन डिस्प्लेसमेंट बिकॉज ओमेगा अँड ए आर कॉन्स्टंट. अँड डिस्प्लेसमेंट इज अ फंक्शन ऑफ टाईम. जसा टाईम बदलेल बघा, टाईम जसा बदलतो आहे तसं हे डिस्प्लेसमेंट बदलतं बघा. या ठिकाणी हे डिस्प्लेसमेंट बदलत जातं. तर ह्यामध्ये टाईमची व्हॅल्यू ठेवली, बाकीचे कॉन्स्टंट आहे. तर कोणत्या वेळेला पार्टिकल मेन पोझिशनपासून किती अंतरावर आहे ते आपल्याला काढता येतं. अशा प्रकारे 3 महत्त्वाचे एक्सप्रेशन्स आज आपण डिराईव्ह केलेले आहेत. हे एक्सप्रेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही बघितला, धन्यवाद.